हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, आजची तारीख 20 जून 2022च्या जेवढे पण काही चालू घडामोडी असतील, जेवढे पण काही करंट अफेअर्स असतील, त्यांची आजच्या लेक्चरमध्ये आपल्या चॅनलवर आपल्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुदेव चॅनलवर. आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. सिकल सेल दिवस कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, याचं उत्तर आहे 19 जून. तर सिकल सेल म्हणजे काय? रक्ताचा अभाव असलेला हा एक रोग आहे. ओके, तर याविरोधी जागरूकता म्हणून 19 जून रोजी सिकल सेल दिवस साजरा करण्यात येतो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की 19 जूनचा जो काही वर्ल्ड सिकल सेल डे आहे तो साजरा करण्यात येत आहे. ओके, प्रश्न क्रमांक 2. शाही रोग कशाला म्हटले जाते? मित्रांनो, याचं उत्तर आहे हिमोफिलिया. प्रश्न क्रमांक 3. डार्क स्काय रिझर्व्हमध्ये कोठे स्थापन करण्यात येणार आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे लडाख. डार्क स्काय रिझर्व्ह हे काय आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. ठीक आहे, एकदम साफ आकाश रात्रीच्या वेळेला दिसत असतं. ते जे काय तसा एक रिझर्व आहे तो लडाख या ठिकाणी स्थापित करण्यात येत आहे. ठीक आहे, लडाख कुठे आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. भारताच्या मॅपवर निळ्या रंगाने जो काही लडाखचा प्रदेश दाखवलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधान की अनकही कहाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आहे राम बहादूर राय. पुस्तकाचं जे काही कवर आहे तुम्ही ते पाहू शकताय. भारतीय संविधान की अनकही कहाणी, राम बहादूर राय यांनी लिहिलेले पुस्तक आहे. राम बहादूर रॉय यांचा फोटो पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. प्रश्न क्रमांक 5. नॉट जस्ट नाईट वॉचमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, हे जरा चर्चेतलं पुस्तक आहे, विचारलं जाऊ शकतं कुठल्याही परीक्षेला. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विनोद राय आहेत. ओके, विनोद राय यांना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. हे विनोद राय आहेत, यांचं पुस्तक आहे नॉट जस्ट नाईट वॉचमॅन. ओके, प्रश्न क्रमांक 6. फिफा अंडर-17 महिला विश्वकप कोठे आयोजित करण्यात येत आहे? याचं उत्तर आहे भारत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. ऑक्टोबर 11 to 30 ऑक्टोबर 2022 या दरम्यान हे जे काही महिला द फिफा काउन्सिल अप्रूव्ड द डेट्स फॉर द फिफा अंडर-17 वुमेन्स वर्ल्ड कप इंडिया 2022. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा अंडर-17 वर्ल्ड कप होणार आहे. आणि कुठे होणार आहे? तर भारतामध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 7. दहशतवादाला प्रोत्साहित करणाऱ्या देशांना कोणत्या देशाद्वारे ग्रे किंवा ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाते? मित्रांनो, देशाद्वारे म्हणण्याऐवजी आपण संघटनेद्वारे म्हणूया. ही देशाद्वारे इथे एक ह्या प्रश्नामध्ये थोडीशी चूक झालेली आहे. आपण लक्षात घेऊया की कोणत्या संघटनेद्वारे त्या ब्लॅक लिस्टमध्ये त्या देशाला टाकले जाते. ठीक आहे, तर ती एक संस्था किंवा एक संघटना आहे की FATF नावाची ती एक संघटना आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स नावाची. ओके, तर याचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस येथे आहे. ठीक आहे, FATF चर्चेतला विषय आहे. हा प्रश्न चर्चेमध्ये का आला किंवा हा मुद्दा चर्चेत का आला? तर पाकिस्तान या देशाला FATF या संस्थेने बाहेर टाकले आहे या ग्रे लिस्टमधून. ठीक आहे, ग्रे लिस्टमध्ये एखाद्या देशाचं नाव जाणे म्हणजे काय? तर त्या देशावर प्रत्येक संघटनेद्वारे बहिष्कार टाकणे असा असतो. ठीक आहे, म्हणजे या ग्रे लिस्टमध्ये ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणं एखाद्या देशासाठी चुकीची गोष्ट असते आणि खूप चांगली काही गोष्ट ती नसते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. FATFचा तुम्ही लोगो पाहू शकता स्क्रीनवर. प्रश्न क्रमांक 8.
विश्व शरणार्थी दिवस कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, ह्याला आपण इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर रेफ्युजी डे. ओके, वर्ल्ड रेफ्युजी डे असा हा जो काही डे असतो तो 20 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. ओके, तुम्ही पाहू शकताय शरणार्थी हे जे काय आहेत ते ह्या इमेजमध्ये, या फोटोमध्ये एका देशातून स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी करत आहेत किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे स्थलांतर करतानाचा हा शरणार्थींचा फोटो आहे. तर त्याविषयीचा जो काही दिवस आहे तो 20 जून रोजी साजरा करण्यात येतो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. प्रश्न क्रमांक 9, अक्षय ऊर्जा क्षमता वृद्धीनुसार भारताचे स्थान कितवे आहे? याचं उत्तर आहे 3रे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, विमानवाहक फुजियान नावाचे जहाज किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये क्रूज म्हणू शकतो, हे कोणत्या देशाने सुरू केले आहे किंवा याचं उद्घाटन कधी झालेलं आहे किंवा सुरू करण्यात आले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे चीन. ओके, फुजियान म्हणल्यानंतर तुम्ही जपान या देशाशी तुम्ही त्याचा संबंध लावू शकता, पण चुकीचं असेल ते, त्यामुळे लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे चायना. ओके, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की काय असतं नेमकं फुजियान नावाचं हे जे काही क्रूज आहे किंवा वैमानिक नेआण करणारं जे काही पोत आहे. ठीक आहे, याला काय म्हणतात? क्रूज म्हणतात. ओके, जहाज असतं एक मोठं. तर ते कोणत्या देशाचं आहे? हे चायनाचं आहे. ठीक आहे, त्याचं नाव काय? फुजियान. तुम्ही चायनाचा नकाशा पाहू शकताय. ओके, रशियाच्या दक्षिणेला चायना आहे. प्रश्न क्रमांक 11, अग्निवीरांसाठी कोणत्या विद्यापीठाने पदवी देण्याचे घोषित करण्यात आले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे IGNOU, म्हणजेच काय? इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ही. ठीक आहे, ही नॅशनल युनिव्हर्सिटी आहे. सध्या चर्चेतला मुद्दा आहे. अग्निवीर ही काही 4 वर्षाची जी काही शॉर्ट टर्म सर्व्हिस आहे त्या बाबतीमध्ये सध्या खूप युवकांमध्ये आंदोलन होत आहेत. ओके, तर त्यांनी काय ठरवलेलं आहे की जे अग्निवीर 4 वर्ष सेवा देऊन बाहेर पडतील त्यांच्यासाठी ही जी काही IGNOU इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी जी आहे ती त्यांना एक पदवी देणार आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकताय की इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही युनिव्हर्सिटी आहे, ही त्यांना अग्निवीरांना पदवी देणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 12, कोणत्या खेळाडूने सय्यद मोदी बॅडमिंटन 2022चा पुरस्कार जिंकलेला आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे त्या आपल्या भारतीय खेळाडू आहेत PV सिंधू. ओके, PV सिंधूंना आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. प्रश्न क्रमांक 13, ट्रिपल जम्प या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय विक्रम बनवणारा खेळाडू कोणता आहे? ओके, त्या खेळाडूंचं नाव आहे प्रवीण चित्रवेल. ओके, स्क्रीनवर तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकताय की हे आहेत प्रवीण चित्रवेल. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढेच करंट अफेअर्स, एवढ्याच चालू घडामोडी. पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उपक्रम आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये.